पैठणीला संपूर्ण महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखले जाते। अशी ही पैठणी साडी प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते। सणावाराला किंवा एखाद्या खास प्रसंगी आपण ही ठेवणीतली पैठणी साडी नक्कीच नेसतो, परंतु काही वेळा वर्षानुवर्षे ती नेहमीचीच पैठणी साडी नेसून कंटाळा येतो। अशा वेळी आपण या पैठणी साडीला थोडा मॉडर्न टच देत एक से बढ़कर एक असे प्रेमात पाडणारे आउटफिट्सचे अनेक प्रकार शिवू शकतो। पारंपरिक पैठणीचा मॉडर्न थाट, आता फ्रॉक, जम्पसूट आणि कोऑर्ड सेट पण पैठणीचेच। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर तुमच्याकडे देखील एखादी अशीच ठेवणीतली जुनी पैठणी असेल तर आपण कोणकोणत्या प्रकारचे मॉडर्न आउटफिट शिवू शकतो ते बघूयात। जुन्या पैठणी साडीपासून तुम्ही असा सुंदरसा गाऊन शिवू शकता। हा गाऊन तुम्ही सणावाराला देखील घालू शकता। ज्यांना साडी नेसणे किंवा त्यात वावरणे कठीण वाटते अशांसाठी पैठणीचा गाऊन हा मस्त पर्याय आहे। पैठणी साडीच्या पदरावर असणारे सुंदर नाजूक नक्षीकाम आपण ड्रेसवर पॅचवर्क म्हणून देखील वापरू शकतो। अशा प्रकारे सुंदर पॅचवर्क आपण ड्रेसवर करून ड्रेसला अधिक आकर्षक आणि मॉडर्न पण पारंपरिक टच देऊ शकतो। आपण पैठणी साडीपासून असा सुंदर घेरदार घागरा, चोली देखील शिवू शकतो। पैठणीवर असणाऱ्या नाजूक छोट्या बुट्टीमुळे घागरा अधिकच आकर्षक दिसतो। पैठणीपासून आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न आउटफिट्स देखील शिवू शकतो। पैठणीचा गाऊन, पॅन्ट्स, धोती, वन पीस असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडर्न आउटफिट्स दिसायला खूपच छान दिसतात। सोबतच तुम्हाला बोल्ड, स्टायलिश लुक देखील देतात। पैठणीपासून तयार केलेला हा गाऊन तुम्हाला अधिक क्लासी आणि बोल्ड लुक देतो। कोऑर्ड सेट सध्या फारच ट्रेंडिंग असल्याने तुम्ही पैठणचा असा कोऑर्ड सेट किंवा जम्पसूट देखील नक्की ट्राय करू शकता। जर तुम्हाला मॉडर्न आउटफिट्स नको असतील तर तुम्ही अशा प्रकारे पैठणचा घेरदार अनारकली ड्रेस देखील शिवू शकता। पैठणी साडीचा लेहंगा देखील अतिशय देखणा दिसतो। लग्न समारंभ, सणवार किंवा एखाद्या खास प्रसंगी तुम्ही साडी न नेसता अशा प्रकारचा पैठणीचा साडीचा लेहंगा देखील घालू शकता। जर तुम्हाला मॉडर्न बोल्ड लुक हवा असेल तर तुम्ही पैठणी साडीचा असा शॉर्ट स्कर्ट आणि टॉप देखील शिवू शकता। प्लाझो आणि क्रॉप टॉप सध्याची ट्रेंडी सुपरहिट फॅशन असल्याने पैठणी साडीचा असा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि प्लाझो देखील आपण नक्की ट्राय करू शकता। पैठणी साडीच्या पदरावर फार नाजूक आणि सुंदर असे नक्षीकाम केलेले असते। याच पदरापासून आपण असा सुंदर वन शोल्डर टॉप शिवू शकता। हा टॉप आपण प्लाझो, पॅन्ट, साडी किंवा लेहंग्यावर देखील घालू शकता। पैठणी साडीचे असे सुंदर शॉर्ट जॅकेट तुमच्या आउटफिट्सला एक सुंदर व आकर्षक लुक देऊ शकतात। पैठणी साडीचा असा कोट देखील तुम्ही शिवू शकता। हा कोट तुम्ही ऑफिसच्या पार्टीला पॅन्टवर घालून क्लासी आणि बॉसी लुक मिळवून देईल। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील पैठणीचे असे वेगवेगळे ड्रेसचे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।